डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर गाव वसलेलं होतं आणि त्या गावामध्ये एक लहानसं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये फक्त 3च माणसं राहत होती, आई वडील आणि त्यांचा मुलगा सिनू. पण अडचण अशी होती की त्या घरात कमावणारं कोणीच नव्हतं. 2 वेळचं अन्नसुद्धा मिळत नव्हतं. आईवडिलांनी कसं तरी सिनूला लहानातलं मोठं केलं. गावात एक लहानशी नदी होती. काही लोक त्या नदीतूनच मासे पकडून भूक भागवत होते आणि सिनूचे वडीलसुद्धा मासे पकडायला जायचे. कधी भेटायचे तर कधी उपाशीपोटी राहावं लागायचं. हे बघून सिनूला खूप वाईट वाटायचं. मी एवढा मोठा असूनसुद्धा काहीच करत नाही असा विचार करायचा. पण एक दिवशी त्यांनी ठरवलंच, आता जे करायचं ते सिनूलाच करायचं होतं, कारण आईवडिलांचं वय वाढत चाललं होतं. एक दिवशी असाच झाडाखाली सिनू विचार करत बसला आणि विचार करता करता त्याला एक गोष्ट ध्यानात आली की आपण ह्या झाडांना नाही पाणी देतो, नाही खात देतो, तरीसुद्धा आपल्याला फळे, फुले, सावली देतच राहतात. स्वतःसुद्धा जगतात आणि दुसऱ्यांचं सुद्धा पोट भरतात. आपण तर मनुष्य आहोत. चालतो, बोलतो, विचार करतो. आपल्याला सुद्धा कोणाचा तरी आधार बनायला हवा. तेव्हा त्याला एक युक्ती सुचली. सिनू शाळेत गेला नव्हता, पण त्याच्या डोक्यात एक चांगला विचार आला की आपण मातीची भांडी, लहान मुलांची खेळणी बनवू आणि बाजारात विकू. हाच त्याचा विचार योग्य होता, कारण त्याच्यासाठी जास्त खर्चसुद्धा लागणार नव्हता. सिनू लगेच तयारीला लागला. तो वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे वस्तू बनवू लागला आणि बाजारात नेऊन विकू लागला. सुरुवातीला कोणीच घेत नव्हतं, पण जसा जसा वेळ निघत गेला तसा त्याच्या वस्तू लोक पसंत करू लागली, कारण गावातील लोकांना दररोज गरज पडतात अशा वस्तू बनवत होता. विकता विकता तो खूप मोठा व्यापारी झाला. अशा प्रकारे त्याने त्याची स्वप्न पूर्ण केली. शिक मित्रांनो, जरी आपण शिकलेले असो किंवा नसो, परिस्थिती आपल्याला बरोबर शिकवते.